हॅलो मित्रांनो, उद्या बँक निफ्टी आणि निफ्टी कुठे जाऊ शकते त्याबद्दल आपण ॲनालिसिस करूया. आणि त्याचप्रमाणे मी काही ऑप्शन बाईंगचे काही स्ट्रॅटेजीवरती मी काम करतो आहे. कारण मी असं ऑप्शन बाईंग तर करत नाही, पण माझे सबस्क्रायबर जे आहेत, जे थोडे लोक जे व्हिडिओ बघतात ते अगर ऑप्शन बाईंग करत असेल तर त्यांच्यासाठी मी एक चांगली एक स्ट्रॅटेजी बघतो आहे. पण त्याआधी मी ऑलरेडी मूव्हिंग एव्हरेज होती एक स्ट्रॅटेजी बनवली. अगर तुम्ही ते व्हिडिओ बघितला नसेल तर मी तुम्हाला आय बटनमध्ये देईन, कारण तीसुद्धा खूप चांगली स्ट्रॅटेजी आहे. त्याचप्रमाणे मी अजून एकदा ट्राय केलेलं, पण पहिले मी स्वतः ट्राय केलं, त्याच्यानंतर मी यूट्यूबवरती आणत. पण त्या स्ट्रॅटेजीमध्ये मी तसं फेल झालो, कारण ती स्ट्रॅटेजीमध्ये लूपहोल काय होते ते तुम्हाला सांगतो. त्याच्यामध्ये तुम्हाला एंट्री खूप वेळा मिळत होते, ओके. आणि त्याचप्रमाणे तुम्हाला स्क्रीनसमोर खूप वेळ बसावं लागत होतं, ओके. आणि त्याच्यामध्ये आपल्याला टार्गेटसुद्धा मिळत नाही. मी तो पुन्हा वीकभर हे केलं, त्याच्यामध्ये मला काही 2-1 हजार रुपये आय थिंक लॉस झाला असेल, मला एक्झॅक्टली काही आठवत नाही, पण तो लॉसमध्ये गेलेली, ठीक आहे. तर त्यामुळे मी ती स्ट्रॅटेजी तुम्हाला सांगितली नाही. अगर ती स्ट्रॅटेजी अगर प्रॉफिटमध्ये राहिली असती ना, तर मी तुम्हाला नक्की सांगितली असती. पण त्याच्यामध्ये लूपहोल तेच होते की तुम्हाला कंटिन्यू एंट्री घ्यावी लागत होते. तुमचे एंट्री जास्त होते त्यामुळे तुमचे ब्रोकरेज जास्त लागत होता. आणि अगर ती स्ट्रॅटेजी प्रॉफिटमध्ये तरी गेली असती की तरी तुम्हाला ब्रेक इव्हनमध्ये तुम्ही राहिला असतं. त्यामुळे मी ती स्ट्रॅटेजी आणली नाही. आणि जो सेटअप आहे तो खूप इझी सेटअप आहे. त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो, तुम्हाला एंट्रीज कमी मिळणार, ठीक आहे. तुम्हाला प्रत्येक दिवसाला तुम्हाला एंट्री नाही मिळणार. अगर ज्या दिवशी एंट्री मिळेल त्या दिवशी एक मोठा प्रॉफिट मिळू शकतो. तो सध्या आता मी बघतो आजचा जो टार्गेट होता तो मी प्रत्येक 1:4चा ठेवतोच, पण आज ती 1:2वरून ती रिव्हर्स केली, ठीक आहे. कारण मी ती टॉपला आहे बघा, इकडे असतानाच मी ती डाऊन साईडचा ट्रेड घेतलेला. त्याच्यामध्ये मला इथे येईपर्यंत माझा 1:2चा टार्गेट कंप्लीट झाला. पण त्यानंतर मी तीच आहे ती कॉस्ट टू कॉस्ट नाही केली. मी म्हटलं अगं प्रॉफिटमध्ये असं प्रॉफिट पूर्ण घेऊन, नाही तर मग आपण आपला एस-एल घेऊ, ठीक आहे. त्या हिशोबाने माझा तो आज एस-एल गेला. मी टोटली तुम्हाला जी एक्सेल मी तुम्हाला प्रोव्हाइड करीन की पूर्ण वीकचे त्याच्यामध्ये प्रॉफिट किती झाला आणि लॉस किती झाला. तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो मी काय करणार आहे. माझं ऑलरेडी ऑप्शन सेलिंगची स्ट्रॅटेजी चालू असते, त्यामुळे मी ह्याच्यामध्ये फक्त 500 रुपयाचं लॉस ठेवणार आहे, ठीक आहे. मग भले त्याच्यामध्ये मग 1 लॉट येऊ दे किंवा 2 लॉट येऊ दे, डिपेंड करतं की एस-एल केवढा छोटा आणि केवढा मोठा आहे. समजा आता एस-एल मोठा असेल 500 रुपयाचा अगर एस-एल असेल तर मी एकच लॉट घेईन. आणि समजा एस-एल थोडा लहान असेल तर त्या बदली मी 2 किंवा 3 लॉटसुद्धा घेऊ शकतो. मग जोपर्यंत मला 500 रुपयाचा लॉस होत नाही त्या हिशोबाने मी माझी क्वांटिटी ठेवीन, ओके. आजचं जो होतं ते आज मी फर्स्ट टाईम तो केला, त्याच्यामुळे माझा 1000 रुपयाचा मी चुकून 2 लॉट मारले, कारण माझे ऑलरेडी 2 लॉट चालू होते, पी-सेल गेलेले मी, ओके. त्यामध्ये माझे 2 लॉट चालू होते, त्यामुळे मी चुकून इकडे 2 लॉट मारले. त्यामुळे माझा जो लॉस झाला तो 1000 रुपयाच्या आसपास झाला आहे. त्याचं मी तुम्हाला स्क्रीनशॉट आणि त्याचं पुन्हा आठवड्याची एक्सेल फाईल मी तुम्हाला आठवड्याच्या शेवटी मी प्रोव्हाइड करीन. आणि अगर ती स्ट्रॅटेजी चांगली असेल तर ती तुम्हाला सांगेन, अगर नसेल तर ती तुम्हाला सांगणारसुद्धा नाही. फक्त मला लॉस झाला की प्रॉफिट झाला ते तुम्हाला सांगेन त्या स्ट्रॅटेजीमध्ये, ठीक आहे. पण माझ्या मोस्टली त्याच्यामध्ये प्रॉफिट व्हायचे चान्सेस जास्त आहेत, कारण एंट्रीज खूप कमी आहेत. एंट्री खूप कमी आहे. आठवड्यातून तुम्हाला 2दा किंवा 3दा, 5 दिवसापैकी फक्त 2दा किंवा 3दा एंट्री मिळणार. आणि त्याचं टार्गेट 1:4च्या आसपासच ठेवणार. आता बघूया, अगर ती 1:2 प्रत्येक 3दा तरी अगर 1:2 येत असेल ना, तर समजून जातं की ती स्ट्रॅटेजी मॅक्झिमम 1:2चा टार्गेट तुम्हाला देऊ शकते. अगर 1:2 तुम्हाला 3दा तरी मिळत असेल तरी ती चांगली गोष्ट आहे. म्हणजे आता समजा 3 दिवस अगर मी ट्रेड घेतो, 3 दिवसापैकी अगर मला 2 दिवस अगर मी प्रॉफिटेबल आहे, त्याच्यामध्ये अगर मला 1:2चा टार्गेट मिळतो ना, तरी ती स्ट्रॅटेजीसुद्धा चांगली असू शकते, ठीक आहे. मग त्याच्यानंतर आपण क्वांटिटी वाढवूनसुद्धा ट्राय करू शकतो, आणि आपण जी क्वांटिटी आहे त्या क्वांटिटीमध्ये सुद्धा ट्राय करू शकतो, ओके. तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया की उद्या बँक निफ्टी कुठे जाऊ शकतं. जसं की मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ॲनालिसिसच्या व्हिडिओमध्ये सांगितलं ना, अगर फ्लॅट ओपन होऊन अगर किंवा हा लेवल ब्रेक होत असेल तर आपण वरच्या साईडला जाऊ शकतो. मी सध्या पेन किलरवरती आहे. मला थोडा बॅकचा इश्यू झाला आहे, त्यामुळे मी त्या पेन किलरमुळे मी थोडा लेट उठतो आहे. तर मी आज उठलो 10 वाजता आणि माझी पहिली एंट्री झाली ह्या साईडला, ठीक आहे. त्याच्यानंतर मार्केटने माझा पहिला एस-एल घेतला. अगर मी तुम्हाला जसं सांगितलं, अगर हा लेवल ब्रेक झाला तर आपण एंट्री घेऊ शकतो. पण मी लेट उठलो, आणि अगर मी माझ्या नॉर्मल टायमाला उठलो असतं तर मी माझी एंट्री इकडेच घेतली असती आणि मला बऱ्यापैकी प्रॉफिट झाला असता, ठीक आहे. इथपर्यंत मला आता बऱ्यापैकी नाही म्हटलं असेल 3-4 हजाराच्या आसपास मला प्रॉफिट झाला असता. तर मी माझी एंट्री मी वरती घेतली. या लेवलच्या आसपास माझी पहिली एंट्री घेतली, आणि इथे येईपर्यंत माझा एस-एल गेला. त्याच्यानंतर मी परत एकदा री-एंट्री घेतली, आणि इथे येईपर्यंत माझा तो टार्गेट आहे तो कॉस्ट टू कॉस्टमध्ये मी निघून गेलो. तर आता उद्या आपण काय करू शकतो ते मी तुम्हाला सांगतो. उद्या पण समजा पहिली 5 मिनिटाच्या ग्रीन कॅन्डल दिसत असेल किंवा रेड कॅन्डल आणि त्याचा हाय ब्रेक करत असेल तर मार्केट जसं आज वरती गेला तसं उद्यासुद्धा बऱ्यापैकी वरती जाऊ शकतं. आणि उद्या कदाचित एक वन वे मोमेंटमसुद्धा होऊ शकतो, ओके. आणि समजा आणि इकडे पण सुद्धा मॅक्झिमम 2दा एंट्री घ्या. 2दा एंट्रीमुळे मार्केट जात असेल तर ठीक आहे, नाही जात असेल तर आपण आपला एस-एल देऊन
साईडला बसून जायचं. ओके, आणि खूप मोठा गॅप ओपन झाला तर पहिली 5 मिनिटाची ग्रीन कॅन्डलच बघा, त्याचा हाय ब्रेक करत असेल तर आपण वरच्या साईडला जाऊ शकतो. आणि समजा मोठा गॅप अप झाला आणि रेड कॅन्डल बनवली आणि त्याचा हाय ब्रेक केल्यानंतर ते मार्केट आणि व्हॉलेटाईल करणार, ते साईडवेज नंतर निघून जाईल. ओके, आणि खूप मोठा गॅप डाऊन झाला, समजा इकडे गॅप डाऊन झाला तर पहिली 5 मिनिटाची रेड कॅन्डल बघा, रेड कॅन्डल बघून समजा त्याचा लो ब्रेक करत असेल तर क्वांटिटी अर्ध्या करा. वरती तुम्ही 4 लॉट मारत असाल तर डाऊन साईडला फक्त 2 लॉट मारा. ओके, कारण मार्केटला जायचं असेल तर ते क्विक जाणं तुम्हाला 2 लॉटमध्ये पण बऱ्यापैकी प्रॉफिट मिळेल. आणि अजून एकदा समजा मोठा गॅप डाऊन ओपन झाला त्याच्यानंतर समजा हा परत लेवल ब्रेक करत असेल ना तर आपण परत वरच्या साईडला जाऊ शकतो आणि वरती आपण सेम मॅक्झिमम 2दा एंट्री घ्या. 1:2चा टार्गेट कंप्लीट झाला, आपण आपला SL हा कॉस्ट टू कॉस्ट करू शकतो. आणि त्याच्यानंतर मार्केट जिथे जातं तिथपर्यंत आपण आपला 1:4 किंवा 1:5 पर्यंत आपण आपला टार्गेट नक्की घेऊ शकतो. ठीक आहे, मी ऑलमोस्ट आज 916 रुपयाचा प्रीमियमला सेल केलेला. ठीक आहे, त्याच्यानंतर माझा एक SL गेला आणि दुसरी एंट्री मी री एंट्री केल्यावरती मला एक मी कॉस्ट टू कॉस्टमध्ये निघालो. ठीक आहे, तर त्याचे मी सगळ्याचे मी तुम्हाला स्क्रीनशॉट वगैरे मी या आठवड्याच्या शेवटी देईन. ओके, कारण अगर ती प्रॉफिटेबल असते, चांगला प्रॉफिटेबल असतं आणि त्याच्यामध्ये ऑप्शन बाईंगचा आहे त्याच्यामुळे मी तो दाखवत नाही व्हिडिओ, नाही तर मी फक्त लॉस झाला तो तुम्हाला नक्की दाखवला असता. ओके, आणि आता आपण बघूया निफ्टी काय करू शकतो. निफ्टीमध्ये मी मोस्टली बँक निफ्टीमध्येच करणार आहे. ओके, तर मी आता निफ्टीचं मी तुम्हाला सांगतो. निफ्टी पण आहे ना, जेवढं तुम्ही बघता जेवढं बँक निफ्टी बुलिश होतं ना तेवढाच निफ्टी बुलिश नव्हतं. बँक निफ्टी एक बऱ्यापैकी साईडवेज टू अपट्रेंड येत होता, हा एक कम्प्लिटली साईडवेज गेला. तर मी तुम्हाला सांगतो जसं हा लेवल ब्रेक होतो आहे ना, हा लेवल समजा फ्लॅट ओपन होऊन अगर हा वाला लेवल ब्रेक होत असेल तर आपण वरच्या साईडला जाऊ शकतो. मॅक्झिमम 2दा एंट्री घ्या. इथून ब्रेक केलं ठीक आहे, आपला SL गेला तरी चालेल. त्याच्यानंतर बघा परत एंट्री मिळाली, आपण परत एंट्री घेऊ शकतो. मॅक्झिमम 2दा एंट्री घेऊ शकता. जसं 1:2चा टार्गेट कंप्लीट झाला आपण आपला SL सरळ कॉस्ट टू कॉस्ट करा. पण माझ्यामध्ये मोस्टली हा लेवल ब्रेक करतो आहे ना तर एक क्विक मुवमेंटम येते, खूप बऱ्यापैकी चान्सेस आहेत. ओके, आणि मोठा गॅप डाऊन ओपन झाला आणि आजचा लो अगर ब्रेक करत असेल, अगर तुम्ही वरती 4 लॉट मारत असाल तर डाऊन साईडला फक्त 2 लॉट मारा. ओके, अगर मार्केटला खाली जायचं असेल तर एकदम फास्ट जाईल आणि तुम्हाला 2 लॉटमध्ये जेवढी म्हणजे तुम्ही अर्ध्या क्वांटिटी मारता त्या अर्ध्या क्वांटिटीमध्ये पण बऱ्यापैकी प्रॉफिट मिळू शकता. ओके, आणि त्याच्यानंतर अगर गॅप डाऊन ओपन होऊन सुद्धा अगर हा लेवल ब्रेक करत आहे तर आपण वरच्या साईडला जाऊ शकतो. आणि ह्या लेवलच्या वरती जर मार्केट ओपन होत आहे तर पहिली 5 मिनिटाची ग्रीन कॅन्डल बघा किंवा रेड कॅन्डल बघा. अगर त्याचा हाय ब्रेक करत असेल तर आपण वरच्या साईडला जाऊ शकतो. मॅक्झिमम 2दा एंट्री, 1:2चा टार्गेट कंप्लीट झाला, आपण आपला SL हा कॉस्ट टू कॉस्ट करू शकतो. आणि दोन्ही साईडला अगर तुम्ही ट्रेड घेता तर कमीत कमी 1:4साठी थांबा, कारण एक मोठी मोमेंटम यायचे चान्सेस मला बऱ्यापैकी वाटतात. ओके, कारण अगर ही मोमेंटम पण साईडवेज असेल ना रेंज बाउंड आणि हा पण रेंज बाउंड आहे बरोबर, तर येणाऱ्या दिवसामध्ये एक मोठ्यापैकी ब्रेकआउट मिळू शकतो. ओके, अगर ब्रेकडाऊन मिळाला तर आपली तशी पण क्वांटिटी आपण अर्ध्या मानाच आहे. अगर मोठा ब्रेकडाऊन मिळाला तर 2 क्वांटिटीमध्ये पण आपल्याला एक डिसेंट प्रॉफिट होऊ शकतो. ओके, आणि स्विंग ट्रेडिंगचा मी व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केला आहे तर तो नक्की बघा, त्यामध्ये खूप काय काय शिकणार का. आणि अगर तुम्ही स्विंग ट्रेडिंग करत असाल तर तुम्हाला तो खूप फायद्याचा पण सुद्धा व्हिडिओ आहे. ओके, आणि अजून तुम्हाला काय डाऊट असेल तर कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करू शकता. धन्यवाद.